विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मध्ये गणिताच्या पुस्तकात पदावली हा एक टॉपिक आहे. तर आज आपण पदावली हा भाग घटक पाहणार आहोत. तर पदावली सोडवत असताना गणितातील नियमानुसार आपण पहिल्यांदा सूत्र लक्षात ठेवायचं. कंचे भागू बेव म्हणजे काय, याचा अर्थ काय की पहिल्यांदा कंसातील क्रिया सोडवून घेणे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि शेवटी वजाबाकी. या पद्धतीने आपल्याला दिलेल्या गणितामध्ये काय, कंसामध्ये 13 गुणिले 4 भागिले 2 वजा 26. पहिल्यांदा कोणती क्रिया करायची आहे, कंसातील क्रिया करूया आपण. 13 गुणिले 4 13 चोक 52 भागिले 2 वजा 26. त्याच्यानंतर कोणती क्रिया येते आपल्याकडं, भागाकार. आहे का आपल्या गणितामध्ये भागाकार? तर आहे. आपण अंडरलाईन करूया. 2 ना आपण 52ला भागल्यानंतर उत्तर किती येतं, बेक के बे, बे दुने 4 उरला 1, बेसक्क 12. उत्तर किती आलं, 52ला 2 भागल्यानंतर 26. 26 मधून हे पुढचे 26 वजा करणे, कारण एकच क्रिया आपल्याजवळ राहिलेली. आता 26 मधून 26 गेले 0. लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा कंस सोडवणे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी.